आणि वेगवेगळ्या वक्त्यांद्वारे मिळणार आहे देवाच्या नावाला करू. आणि आज बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म आणि जखऱ्याचं स्तुतिगीत या विषयावरती आपण काही वचनामधून अभ्यास करूया, देवाचं वचन पाहूया. कारण बऱ्याचदा प्रियानो काय होतं की ख्रिस्त जन्मदिवसाचा आपण अभ्यास करत असताना आपण पाहतो की चर्चमध्ये सुद्धा लोककृ शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय काढला जातो आणि पहिला अध्याय बाजूला ठेवला जातो, नाही का. वचनामध्ये आपण पाहतो की लोककृ शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि सुरुवात कुठून होते. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट याची आज्ञा झाली. तिथून आपण बरेचदा लूक याचा दुसरा अध्याय वचन 1 ते 21 विशेष करून बऱ्याच मंडळांमध्ये वाचला जातो. पण लक्षात घ्या, हा दुसरा अध्याय म्हणजे ख्रिस्त जन्माच्या आधी सुद्धा काहीतरी घडतं जे लूक शुभवर्तमान अध्याय 1 मध्ये किंवा मत्तय, मार्क आणि योहान, किंबहुना मी तुम्हाला सांगेल की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म काही शुभवर्तमानामध्ये जन्म कसा झाला, कुठे झाला हे नमूद केलं नाही. बायबल क्विज म्हणून मी विचारत आहे थोडक्यामध्ये, कोणी सांगेल का कोणती शुभवर्तमानं आहेत ज्याच्यामध्ये प्रभूचा जन्म नमूदच नाही. आपण थोडक्यात म्हणून विचारत आहे, कोणी सांगा. मत्तय, मार्क, लूक, योहान. मार्क मध्ये बहुतेक नाहीये. येस विद्याताई, बरोबर आहे. मार्क मध्ये नाहीये आणि योहान मध्ये सुद्धा नाही. देवाच्या नावाला करू. मार्क कृत शुभवर्तमान आणि योहान कृत शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूच्या जन्माचं जो स्पष्टीकरण आहे कुठे झाला, क्षमा करा, कसं झाला सांगितलंच नाहीये प्रिय. पण बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे त्याविषयी त्याची जी मी म्हणेल त्याचा जन्म नाही परंतु त्याची जी कार्याची सुरुवात आहे ही चारही शुभवर्तमानामध्ये नमूद आहे. परंतु विशेष करून लूककृत शुभवर्तमानामध्ये आणि मत्तईमध्ये सुद्धा थोडक्यात बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म नमूद केलेला आहे. किंबहुना तुम्ही वाचाल जर प्रभू येशूचा जन्म जो लूक 2 मध्ये 1 ते 21 वचनामध्ये सांगितलेलं आहे, तेच जर तुम्ही लूककृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वाचाल तर वचन 5 पासून ते 24 पर्यंत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म आणि पुन्हा पुढे 57 पासून ते 80 पर्यंत योहानाचा जन्म कसा झाला, त्याला ते नाव का ठेवण्यात आलं आणि मग त्याचा वडील जो जकर्या त्याने त्या योहानाच्या पुढच्या कार्याविषयी जे स्तुतिगीत गायलेले ते नमूद आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की प्रभू येशूच्या जन्माच्या सर्व वर्णनापेक्षा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं वर्णन जास्त असं म्हणू शकतो की डिटेल मध्ये, नाही का, विस्तारपूर्वक लूक शुभवर्तमानामध्ये नमूद केलेलं आहे. आता आपण सगळे जाणतो की जो लूक आहे ज्याच्याद्वारे हे शुभवर्तमान लिहिलेलं गेलेलं आहे तो पौलाचा मिशनरी सेवक होता. मी आता थोडस टेक्निकल तांत्रिक बाबींकडे येतो आहे. पौलाने सुद्धा प्रभू येशूची भेट घेतली नाही किंवा लुकाने सुद्धा प्रभू येशू जगात असताना प्रभू येशूची भेट घेतली नाही किंवा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला त्यांनी पाहिलं नाही. परंतु आपण अभ्यास केलाय बघा, जे लूक शुभवर्तमानाच्या अभ्यासामध्ये होतील ते आठवतील की लूक शुभवर्तमान हे असं वेगळं, प्रत्येक शुभवर्तमान वेगळं आहे. पण मत्तय, मार्क, लूक यांना सिनॉप्टिक गॉस्पेल म्हटलं जातं. म्हणजे ज्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूच्या जीवनाचे सर्व गोष्टी विस्तारपूर्वक सांगितलेल्या. प्रभू येशूचा जन्म, चिन्ह, चमत्कार, तुमच्या माझ्या प्रभू येशूचं दुःख सहन, वधस्तंभावर जाणं आणि तुमच्या माझ्या प्रभूचं तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणं आणि शिष्यानं आणि तुम्हाला मला प्रभू येशूने दिलेली आज्ञा आणि मग तुमचा माझा प्रभू स्वर्गात गेलेला आहे. जर एवढ्या बाबी विस्तारपूर्वक सांगितलेल्या आहेत तर मग बाप्तिस्मा करणारा योहान याविषयी हा लूक शुभवर्तमान जे आहे त्याच्यामध्ये लूक आणि बऱ्याचशा अभ्यासकाचं म्हणणं आहे की पौलाने सुद्धा या शुभवर्तमानामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर या शुभवर्तमानामध्ये इतकं विस्तारपूर्वक बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी का सांगितलेलं आणि ते आपण आज काही वचनामधून समजून घेऊया. मी विनंती करतो प्रथम लूक 1 याचं वचन 5 ते 7 कोणीतरी वाचा. लूक याचा पहिला अध्याय, आपण थोडकेच आहोत त्यामुळे सगळ्यांनी वाचण्याची संधी घ्या. लूक 1 5 ते 7. यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखऱ्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा
व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यास मुलबाळ नव्हते. ती उभयता वयातीत ही झाली होती. आमेन. आमेन. थँक्यू विद्याताई. वचन सांगतं यहुदियाचा राजा हेरोद याच्या दिवसात अबियाचा वर्ग, लक्षात घ्या, अबियाचा वर्ग म्हणजे जे अहरोनाचं कुळ होतं. देवाने पूर्ण इस्रायलामधून जे लेवीचे वंशज आणि त्या लेवीच्या वंशजांमध्ये विशेष करून अहरोन आणि त्याचे संतान यांच्या बरोबर निरंतरचा याजक पदाचा विधी केला होता, करार केला होता. अहरोनाचा जो पुत्र होता, त्याचा अहरोनाचा जो नातू होता नाही का, फिनहास, एलाजाराचा पुत्र फिनहास, याने देवाविषयी आवेशाने जे कृत्य केलं म्हणून त्यावरून देवाने अहरोनाच्या कुळाबरोबर संतानाबरोबर निरंतरचा करार केला की या कुळाबरोबर मी निरंतरचं याजकपद स्थापन करीत आहे. हालेलुया. आणि त्या अहरोनाच्या कुळामध्ये मी तुम्हाला ते वचन वाचायला सांगत नाही, इच्छा असेल तर लिहून घेऊ शकता. पहिले इतिहास याचा 24वा अध्याय आणि वचन 1 ते 3 आणि 10व्या वचनामध्ये ते पाहायला मिळतं की अहरोन वंशजाचे वर्ग हे अहरोनाचे पुत्र नादाब, अबिहू, एलाजार, इथामार, आणि यामध्ये नादाब, अबिहू हे आपल्या बापापूर्वी निपुत्र मेले म्हणून एलाजार व इथामार हे याजकाचे काम करीत. दाविदाने एलाजाराच्या वंशातला साधोक व इथामाराच्या वंशातला अहिमलेख यास त्यांची सेवेची कामे वाटून दिली. आणि मग 7व्या वचनामध्ये पाहतो, कुठल्या वचनामध्ये, 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की त्या चिठ्ठ्यांमध्ये 7वी हक्कोसाची आणि 8वी अबियाची चिठ्ठी निघाली. अबिया हा अहरोनाच्या कुळातला याजक होता प्रियानो, आणि त्या अबियाच्या वर्गातली, अबियाच्या कुळातली, अबियाच्या वर्गातला जखर्या हा याजक होता आणि जखर्या याजक पदाची सेवा करत होता प्रिया. आणि ती पुढे लिहिलेलं आहे की अलिशिबा त्याची बायको सुद्धा अहरोनाच्या कुळातलीच होती, म्हणजे दोन्ही नवरा बायको याजकाच्या कुळातले होते. आणि अशा आई वडिलांच्या पोटी देवाचा जो याजकपणाचं कार्य करणारा, देवाचा प्रभूचा मार्ग नीट करणारा, जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे, तो जन्माला येणार होता. त्याविषयी जखर्याला देवाने देवदूताद्वारे सांगितलं, आपण सर्व जाणतो. पण त्याच्या आधी प्रियानो एक महत्वाची गोष्ट लिहिलेली आहे की ही दोन्ही उभयता देवाच्या दृष्टीने धार्मिक, प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी निर्दोष त्याने अनुसरणार. लेकरं होण्याचं त्यांचं वय निघून गेलं होतं, जखड म्हातारे दोघे सुद्धा झाले होते, परंतु देवाने त्यांच्या जीवनात फार मोठं कार्य केलं नाही का. हे वचन आपण वाचूया. मी विनंती करतो, लूक याचा पहिला अध्याय वचन 8 ते 13 कोणीतरी वाच. लूक 1 8 ते 13. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करीत असता याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, जखर्या, भिवू नको, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो वचन सांगत आहे की जखर्या जो आहे तो आपला वर्ग म्हणजे अबियाचा वर्ग आहे, अहरोनाचे वंशज आहेत, या अनुक्रमाने देवापुढे याजकाचं काम करत होता आणि परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याची त्याची जबाबदारी होती, ती पाळी आली. आणि त्यावेळी लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. हालेलुया. आणि मला सांगू द्या प्रियानो, पुन्हा एकदा आपण अभ्यास केलेला आहे, देवाचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये जे पवित्र स्थान होतं
त्या पवित्र स्थानामध्ये उजवीकडे समक्षतेच्या भाकरीचा मेज होता, नाही का? आणि डावीकडे दीपवृक्ष होता, ज्या दीपवृक्षावरती दिवे होते, त्या दिव्यांमध्ये तेल होतं. आणि मध्यभागी एक मोठा पडदा होता, जो पवित्र स्थानाला आणि परमपवित्र स्थानाला वेगळा करत असे. त्या पडद्याच्या पुढे अगदी बरोबर मध्यभागी धूपवेदी होती, ज्याच्यामध्ये देवासमोर निरंतर धूप जाळण्याची जबाबदारी आणि अधिकार याजकांना दिला होता, निरंतर, विदाउट सीझिंग. हालेलुया. वचनामध्ये पाहतो की तो धूप जाळण्याची परिपाठाप्रमाणे जबाबदारी जखऱ्यावर आली होती. आणि जेव्हा जखऱ्या ते कार्य करण्यासाठी पवित्र स्थानात गेला, तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला जखऱ्याच्या दृष्टीस पडला. आणि मग देवदूत म्हणतो की जखऱ्या, भिवू नको, कारण तुझी विनंती, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. लक्षात घ्या प्रियांनो, जखऱ्या म्हातारा होता, त्याची पत्नी वृद्ध झाली होती, तरी देवदूत म्हणतो तुझी विनंती ऐकण्यात आली. या तिथे दोघे उभयता कित्येक वर्ष प्रार्थना करतो. हालेलुया. आपण आज संख्येने थोडक्यात प्रियांनो, पण ह्या विषयामध्ये मी विशेष करून तुमचं लक्ष वेधित करू इच्छितो. जखऱ्या आणि त्याची पत्नी अलिशिबा यांना लेकरू नव्हतं, पण त्यांनी देवाकडे लेकरू मागितलं, निरंतर प्रार्थना केली. वय निघून गेलेलं असताना सुद्धा, जगिक दृष्टीने त्यांना लेकरं होण्याचं वय निघून बरीच वर्ष झाली होती, आशा तरी संपली असताना सुद्धा त्यांनी आपली आशा थांबवली नाही, प्रार्थना थांबवली. आणि विशेष करून त्यांनी, माझा विश्वास आहे, त्यांनी देवाकडे साधं सुद्धा असं कुठलंही बाळ मागितलं नसणार. ते देवाकडे म्हणत असणार, देवा तुझ्या सेवेसाठी उपयोगी येण्यासाठी लेकरू आम्हाला दे. आणि ते देवाने दिलं. आज ख्रिस्त जन्मदिवसाच्या या संध्येमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो प्रियांनो, ज्यांना लेकरं नाहीत त्यांनी देवाकडे अशी निरंतर प्रार्थना करा. वय जाऊ दे, वेळ होऊ दे, उशीर होऊ दे जगाच्या दृष्टीने, पण देव उशीर लावत नाही. देवाकडे प्रार्थना करा, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही देवाकडे जे मागत आहात ते देवाच्या गौरवासाठी समर्पित करण्याची तयारी ठेवा. किंबहुना ते देवाच्या गौरवासाठीच मागा प्रिय. त्यांना लेकरं, मी त्यांना विनंती करतो, फार सुंदर दिवस आहे आज, ख्रिस्त जन्मदिवसाची संध्या. आज झोपताना लेकरांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा. ज्या लेकरांविषयी तुम्हाला चिंता वाटते, ज्या लेकरांचं पुढे काय होईल तुम्हाला माहिती नाही, प्रार्थना करा. देव बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे तुमच्या लेकरांचा सुद्धा उपयोग करून घेईल माझ्या प्रिय. प्रार्थना करा. आणि म्हणून देवदूत म्हणतो तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, तुझी बायको अलिशिबा पासून तुला मुलगा होईल, तू त्याचे नाव योहान ठेव, तुला आनंद होईल, उल्हास होईल, आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक आनंदित होतील. हालेलुया. मला कोणीतरी सांगेल का, सुजाता दिदी सोडून, योहान शब्दाचा अर्थ काय? कारण देवदूत स्वतः म्हणतो की तू त्या बालकाचं नाव योहान ठेव. आपण अनेकदा अभ्यास केलेला आहे, योहान करू शुभवर्तमानामध्ये सुद्धा अभ्यास केला होता. योहान शब्दाचा अर्थ काय? वाटाड्या. वाटाड्या. येस, थँक्यू नीता. वाटाड्या नाहीये, परंतु हरकत नाही. चला मी सोपा प्रश्न विचारतो. आता उद्या ख्रिस्त जन्मदिवस आहे म्हणून ख्रिस्त शब्दाचा अर्थ काय? अभिषिक्त. हालेलुया. मसीहा, देवाचा अभिषिक्त. येशू शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच माहिती असेल, आशा करतो. येस, तारणारा, वाचवणारा, येशू. आता योहान शब्दाचा अर्थ? मी हिंट देतो. नियमशास्त्र मोशाच्या द्वारे आले, पण टिंब ज्याच्याद्वारे आले, ज्या येशूच्या द्वारे आले, त्या शब्दामध्ये योहानाचा अर्थ दडलेला आहे. देव कृपाळू आहे. आमेन. गुगल तर केलं नाही ना समृद्ध? नाही. देवाने कृपा केली आहे, योहान शब्दाचा अर्थ. हालेलुया. देवाने कृपा केली. आणि म्हणून तुमचा माझा प्रभू येशू ख्रिस्त याचा मार्ग तयार करण्यासाठी, त्याचा मार्ग नीट करण्यासाठी अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी असा जो योहान आहे, त्याच्याविषयी देवदूत जखऱ्याला म्हणत आहे, भिवू नको, तुझी बायको अलिशिबा पासून तुला मुलगा होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. आणि ह्याच्याविषयी अनेक वचनं जुन्या करारात आहेत, पण आपल्या
थोडक्या वेळेमध्ये आपण विशेष करून मलाखी संदेशाद्वारे सांगितलेल्या वचनाकडे लक्ष पुरवूया. मी विनंती करतो, मलाखी याचा 3रा अध्याय पहिली 3 वचनं कोणीतरी वाचा. मलाखी 3, 1 ते 3. पहा, मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात. तो येत आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे. रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल व लेवींच्या वंशजास शुद्ध करीत, त्या सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करीत. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. आमेन. आमेन. परमेश्वर मलाखी संदेशाद्वारे बोलतो, पहा, मज पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. परमेश्वर स्वतः चिन्ह देत आहे, नाही का? पहा, कुमारी गर्भवती होईल, ती पुत्र प्रसवेल, त्याचे नाव तुम्ही इम्मानुएल, आम्हाबरोबर देव ठेवतील. आणि तो जो इम्मानुएल, तो येण्यापूर्वी सुद्धा परमेश्वर चिन्ह देत आहे, मी माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी निरोपा पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधिता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. आणि हा करार घेऊन येणाऱ्या निरोपाची तुम्ही अपेक्षा करीत आहात, तो येत आहे. लक्षात घ्या प्रियानो, मलाखी संदेशाद्वारे देवाचं वचन प्राप्त झालं आणि तिथपासून बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म, यामध्ये 400 वर्षाचा कालावधी गेला. 400 वर्षामध्ये परमेश्वर अजिबात, बऱ्याचशा अभ्यासकांचं म्हणणं आहे, अजिबात आपल्या लोकांशी, इस्रायलाशी, यहुदाशी बोलला नाही प्रियानो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये मलाखी नंतर डायरेक्ट मत्तई शुभवर्तमान आपण नव्या करारात. परंतु देवाने दिलेलं जे वचन आहे ते वचन पुढे नव्या करारामध्ये पूर्ण होताना सुरुवातीलाच आपण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा जन्म पाहतो, ज्याविषयी परमेश्वर म्हणतो की करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करत आहात, तर तो प्रभू पुढे मार्ग तयार करणारा हा निरोप्या आहे. आणि त्याविषयी काय सुंदर वचन आहे की रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल, लेवीच्या वंशजांस शुद्ध करेल, त्या सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करील. देवाचे अहरोनाच्या कुळात निवडलेले जे वंशज होते, लक्षात घ्या प्रियानो, अहरोन हा लेवीच्या वंशातला होता, पण सर्वच लेव्यांना देवाने याजक पदासाठी निवडलं नव्हतं. अहरोनाचं कुळ वेगळं केलं होतं. तो आशीर्वाद देवाने अहरोन आणि त्याच्या लेकरांना दिला. आणि आपण पाहिलं आता थोड्या वेळापूर्वी, अहरोनाच्याच कुळामधून जकर्या अलिशिबा आले आणि त्याच कुळामधून त्यांचाच लेकरू म्हणून बाप्तिस्मा करणारा योहानाला, जो अहरोनाच्या वंशजात आला. पण वचन इकडे सांगतो की तो लेवीच्या वंशजांस शुद्ध करेल, त्या सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करील, मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पण लक्षात घ्या प्रियानो, परमेश्वराला बली अर्पण करण्याची जबाबदारी आणि अधिकार दोन्ही केवळ अहरोनाच्या वंशजांकडेच होतं म्हणत आहे. हालेलुया. मला कोणीतरी सांगेल का प्रियानो, आता या जगामध्ये याजक आहेत का देवाने निवडलेले? आपण सर्व याजकच आहोत. हालेलुया. आपण सर्व याजक. चला ते वचन वाचूया. मला वाटतं जर आपण विसरलो असो तर पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय, वचन 9 कोणीतरी वाचा. मला वाटतं 8 आणि 9 आहे. 1 पेत्र 2 वचन 8 आणि 9 वाचा. आणि ठेस लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे ठेचकळतात, त्यासाठी ते नेमलेही होते. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आमेन. देवाचं वचन सांगते की जगात बरेचसे लोक अडकळले, नाही का? त्यांच्यासाठी ठेस लागण्याचा धोंडा, अडकळण्याचा खडक असा तुमचा माझा ख्रिस्त झालाय. कारण आणि ते का ठेच लागतात प्रियानो? ते वचनाला अमान्य असल्याने ठेच खातात. पण
मित्र म्हणते तुम्ही आणि मी जर ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत तर आपण निवडलेला वंश राजकीय याजक गण आहोत. म्हणजे अहरोनला जे निरंतरचा याजक पदाचा आशीर्वाद मिळालेला होता तो आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला मिळालेला आहे. हालेलुया. आता पवित्र स्थानातला पडदा लक्षात घ्या. मधोमध वरून खालपर्यंत दुभागून फाटलेला आहे, नाहीसा झालेला आहे. म्हणून आता तुम्ही आणि मी त्या कराराच्या कोशाजवळ आणि देवाच्या दयासनाजवळ ख्रिस्ताला परिधान करून जातो. का? असं काय वेगळं की जग जाऊ शकत नाही आणि तुम्ही आणि मी जातो? कारण वचन सांगतं, मला की काय म्हणत आहे की रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल. कोण? बाप्तिस्मा करणारा योहान लेवीच्या वंशजा शुद्ध करेल, त्या सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करेल. ही त्याची जबाबदारी होती. प्रभूच्या पुढे तो मार्ग तयार करण्यासाठी बाप्तिस्मा करणारा योहान आला. आपण एक सुंदर वचन वाचूया त्याच अध्यायामध्ये पुढे. मी विनंती करतो लूक शुभवर्तमान त्याच्या आधी मला वाटतं मार्क मध्ये जाऊया. येस, मार्क याचा पहिला अध्याय वचन 9 ते 11 कोणीतरी वाचा. मार्क 1:11 मार्क 1 येस 9 ते 11. त्या दिवसात असे झाले की येशू गालिलातील नासरेताहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत त्याचा बाप्तिस्मा झाला. आणि लागलेच पाण्यातून वर येताना आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे असे त्याला दिसले. तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा पुत्र मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. आमेन. आमेन. काय लिहिलेलं आहे? आपण योहानाला काय नेहमी मी विशेषण वापरतो, बाप्तिस्मा करणारा योहान. हालेलुया. खऱ्या अर्थाने त्याविषयी जर जुन्या करारात पाहिलं तर दोनच विशेषण आहेत की प्रभू पुढे मार्ग तयार करणाऱ्या निरोपा किंवा अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी, आणि एलियाच्या आत्म्याने सामर्थ्याने तो येणार होता अशी सुद्धा त्याविषयी भविष्यवाणी. पण इकडे वचनामध्ये प्रियानो पाहतो की होय, तो पापाची क्षमा होण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा गाजवत असे. तो बाप्तिस्मा देणारा योहान रानात प्रकट झाला. त्याने घोषणा केली, पश्चाताप करा, प्रभूच्या वाटा नीट करा. लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला आणि आपण पाहतो की तुमचा माझा प्रभू येशू हा सुद्धा योहानाच्या हातून यार्देनेत बाप्तिस्मा घेता झाला. आमेन. आज आपण पुढे जाऊ प्रियानो, पण ही गोष्ट मी विशेष सांगू इच्छितो, पुन्हा एकदा सांगू इच्छितो, कारण देवाने अभिवचन दिलंय नाही का. मलाकी संदेशाद्वारे परमेश्वर म्हणत आहे की तो बाप्तिस्मा करणारा योहान रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल. तो लेवीच्या वंशजास सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करेल. शुद्ध करणारा तुमचा माझा प्रभू आहे प्रियानो, लक्षात घ्या. आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या द्वारे पश्चातापाची घोषणा आणि जो बाप्तिस्मा आहे त्याद्वारे ख्रिस्तामध्ये आपण शुद्ध झालेलो. माझा सगळ्यांना पुन्हा एकदा कळकळीचा प्रश्न आहे, आज तुम्ही शुद्ध झाले आहात का? आज तुम्ही पाण्याने आणि आत्म्याने नव्याने जन्म घेऊन सोन्या रूपाप्रमाणे शुद्ध होऊन देवाचे पवित्र वंश आणि राजकीय याजक गण होऊन परमेश्वराला बली अर्पण केला आहे का? शुद्ध झाला आहात का? हे प्रश्न ख्रिस्त जन्माच्या आसपास विचारले जाणार नाहीत प्रियानो, पण आपण हे विचारणं आणि याची उत्तरं शोधणं महत्वाचं. नाहीतर ख्रिस्त जन्माच्या मागे ख्रिस्त जन्म येत जातील, पण त्याच्या पुढे मार्ग तयार करणाऱ्या निरोपाचा संदेश आपण आपसूक विसरून जातो प्रिय. तेव्हा सुद्धा विसरले लोक. आणि दुसरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट मी जाता विशेष सांगू इच्छितो, पुढे वचनामध्ये कदाचित ती येईल, पण मी सांगू इच्छितो, भरपूर लोक बाप्तिस्मा घेत आहेत म्हणून शास्त्री परुषी किंवा सदुकी सुद्धा बाप्तिस्मा घेण्यास योहानाकडे आले, पण योहान त्यांना म्हणाला की तुमचं अंतःकरण पश्चातापी नाही. तुम्ही विचार करता आम्ही अब्रामाचे संतान म्हणजे आमचं तारण पक्क आहे, आम्हाला पश्चातापाची आणि म्हणून बाप्तिस्माची गरज नाही. लोकांना दाखवा म्हणून माझ्या प्रियांनो पाण्याने आणि आत्म्याने नव्याने जन्म घेऊन काही फायदा नाही. जर खरोखर अंतःकरणात पश्चाताप आहे, जर खरोखर अंतःकरणात जाणवतंय की जुना संदेश, जुनी सुजाता, जुनी विद्या, जुना संजय, जुनी शारदा मावशी, जुना दीपक अण्णा, जुनी अनिता वहिनी, जुनी नीता, जुने हिरे साहेब, जुन्या नानी, जुनी विदुल किंवा जुन्या योगिता सिस्टर घेऊन आम्ही देवाचे पवित्र वंश
किंवा राजकीय याजकगण होऊ शकत नाही, देवाचं राज्य पाहू सुद्धा शकत नाही, तर प्रियांनो आपल्याला सोन्या रुपयाप्रमाणे गाळून शुद्ध करणं गरजेचं आहे, पाण्याने आणि अग्नी, पाण्याने बुडून आणि पवित्र आत्म्याद्वारे अग्नीने. आपण अजून एक संदर्भ वाचूया, फार सुंदर आहे. मलाखीयाचा 4 अध्याय वचन 4 ते 6 कोणीतरी वाचा. मलाकी 4:4 ते 6. माझा सेवक मोसे ह्याला सर्व इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले नियमशास्त्र म्हणजे अर्थात नियम व निर्णय ह्याचे स्मरण ठेवा. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेश त्याला तुमच्याकडे पाठवी. तो वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे व पुत्रांचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवी. नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडण करीन. आमेन. आमेन. जुन्या करारातलं शेवटलं वचन आहे बघा प्रियानो. परमेश्वर म्हणत आहे, माझा सेवक मोशे याला सर्व इस्रायलासाठी म्हणून होरेबात मी दिलेले धर्मशास्त्र अर्थात नियम निर्णय यांचे स्मरण ठेवा. कारण होय, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येत आहे, पण तो येण्यापूर्वी मी एलिया संदेष्टास तुम्हाकडे पाठवेन. आणि आपण जाणतो प्रियानो, एलिया संदेष्टाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभूसाठी मार्ग तयार करणारा निरोप्या, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी असा योहान जगात प्रकट झाला. प्रभू येशूच्या आधी आपण वचनामध्ये वाचलं नाही का, म्हणून लूका शुभवर्तमान 1 अध्यायामध्ये प्रभूच्या जन्माआधी योहानाच्या जन्माचं विशेष विस्तृत वर्णन आहे, बाप्तिस्मा करणाऱ्या. आणि परमेश्वर म्हणत आहे, तो काय करेल, तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे आणि पुत्रांचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवील. हालेलुया. तो समेट घडवून आणेल. एक संतान होते, एक वंश होता जुन्या कराराचा, त्यांचा समेट आता नव्या कराराच्या वंशाबरोबर घडवेल. हे वचन अत्यंत गहन आहे, आज आपण त्यावरती जास्त वेळ देणार नाही. पण बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने ती जबाबदारी, ती सेवा पूर्ण केली. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की ते होणं गरजेचं आहे. मी येऊन भूमीला शापाने ताडण करावे असे न. आणि त्याविषयी, त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने साक्ष दिले. ती 2 संदर्भ वाचून आपण थांबूया. मी विनंती करतो, मत्तई शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 7 ते 10 कोणीतरी वाचा. मत्तई 11 वचन 7 ते 10. ते जात असता येशू लोकसमुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला. तुम्ही काय पाहाव्यास रानात गेला होता? वाराने हलवलेला बोरू काय? तर मग काय पाहाव्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात जातात. तर मग का गेला होता? संदेष्टाला पाहावयास काय? मी तुम्हाला सांगतो, हो, संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. पहा, मी आपल्या दूताला तुझ्या समोर पाठवतो, तो तुझ्यापुढे तुझा मार्ग सिद्ध करील. असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. आमेन. आमेन. तुमचा माझा प्रभू येशू स्वतः त्या निरोप्याविषयी साक्ष देत आहे. प्रभू म्हणत आहे, जो संदेष्ट्याहून श्रेष्ठ असा तो आहे. बाप्तिस्मा करणारे. जर पुढलं वचन वाचाल तर तुम्हाला कळेल. प्रभू म्हणत आहे, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान, जन्मलेल्या माणसांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान यापेक्षा कोणी मोठा झाला नाही, तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याहून श्रेष्ठ आहे. कारण आपण जाणतो, जो कोणी मोठा हो पाहतो त्याने सर्वांचा दास होणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि प्रभू त्या योहानाविषयी म्हणत आहे की पहा, मी आपल्या दूताला तुझ्या पुढे पाठवतो, तो तुझा मार्ग तुझ्या समोर सिद्ध करील. असे ज्याविषयी मलाकी संदेशाद्वारे लिहिले गेले तो हाच आहे. वचन 14 मध्ये प्रभू म्हणत आहे, तुम्ही जर ग्रहण करण्यास मान्य असाल तर जो एलिया येणार आहे तो हाच आहे. इतकी मोठी साक्ष प्रभू योहानाविषयी देत आहे. आणि जो योहान आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देत आहे. ते वचन आपण वाचूया. मी विनंती करतो, योहान याचा 1 अध्याय वचन 21 ते 25 कोणीतरी वाचा. योहान 1 वचन 21 ते 25. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, तर काय?
तू एलिया आहेस काय? तो म्हणाला, मी नाही. तू तो संदेष्टा आहेस काय? त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. यावरून ते त्याला म्हणाले, ज्यांनी आम्हास पाठवले त्यास आम्ही उत्तर द्यावे, म्हणून तू कोण आहेस हे सांग. तू आपणाविषयी काय म्हणतोस? तो म्हणाला, यशिया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे. पुढे वाचाल. आमेन. नाही नाही बस. वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपण अनेकदा याचा अभ्यास केलाय की योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष सांगितली. तिथे वचन आहे की यरुशलेमवरून यहुद्यांनी याजक आणि लेवी यांना योहानाला प्रश्न विचारायला पाठवले की जो येणार आहे, जो मसीहाच्या आधी येणारा जो एलिया आहे किंवा मार्ग तयार करणारा निरोप आहे, तो तुम्हीच आहात का? आणि त्यांनी योहानाला पहिलं काय विचारलं, तुम्ही ख्रिस्त आहात का? तर तो म्हणत आहे, मी ख्रिस्त नाही. मग त्यांनी विचारलं, तू एलिया आहेस का? योहान म्हणतो, मी एलिया नाही. आपण पाहतो थोड्याच वचनापूर्वी की प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की तुम्ही जर ग्रहण करावयास मान्य असाल, तो जो एलिया येणार होता तो हाच आहे. पण इकडे पाहतो योहान म्हणत आहे, मी तो नाही. मग ते त्याला विचारतात, तू आपणाविषयी कोण म्हणतोस? तू तो संदेश आहेस काय जो देवाकडून येणार आहे, ज्याविषयी अनुवाद मध्ये मोशेद्वारे देवाने वचन दिलं होतं, जे मसीहाला दर्शवतात. हालेलुया. पण योहान म्हणतो, मी तो सुद्धा नाही. आणि मग ते म्हणतात की आम्ही काय उत्तर द्यावं, काय सांगावं? आणि योहान स्वतःची विशेषण काय सांगत आहे की यशिया संदेश त्याने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे. आणि पुढच्या वचनामध्ये फार सुंदर तो म्हणत आहे की मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हामध्ये उभा आहे, तो पवित्र आत्म्याने तुमचा माझा बाप्तिस्मा करणार आहे. तो माझ्या मागून येणार आहे, त्याच्या वाहनेचा बंद सोडावयास सुद्धा मी योग्य. आणि त्या येशूविषयी योहान एक सुंदर साक्ष ती वाचून आज आपण थांबूया. मी विनंती करतो तोच अध्याय वचन 29 पासून पुढे वाचा. योहान 1:29 पासून पुढे. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. माझ्या Yes, मागून वाचा. एक पुरुष आमीन वाचा पुढे वाचा. माझ्या मागून एक पुरुष येत आहे, तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो तो हाच आहे. मी त्याला ओळखीत नव्हतो, तरी त्याने इस्रायेलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबूतर सारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखीत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाशील, तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिले आहे की हा देवाचा पुत्र आहे. बाप्तिस्मा बस सिरियस. आमीन. आमेन. आमीन. वचन पाहतो की प्रभू येशूला आपणाकडे येताना पाहून योहान त्याच्याविषयी साक्ष देतो. काय म्हणत आहे? हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा, देवाचा पुत्र. आणि आपण थोड्याच वेळी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाविषयी काय साक्ष दिली की स्त्रियांपासून जन्मलेल्या सर्व मनुष्यांमध्ये योहानापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाही. हालेलुया. देवाच्या नावाला. तो म्हणत आहे, जर तुम्ही स्वीकारायास ग्रहण करावयास मान्य असाल, तर ज्याविषयी जुन्या करारात सांगून ठेवलेलं आहे, जो प्रभू पुढे मार्ग तयार करत आहे, जो अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी आहे, जो एलियाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने येणार आहे, तोच हा एलिया आहे. दोघेही बघा प्रियांनो, एकमेकांविषयी किती सुंदर आणि किती खरी साक्ष देतात. आणि पुढे आपण वचनामध्ये पाहतो, जकर्याने स्तुतिगीतामध्ये तेच म्हटलेलं आहे. आपण ती 2 वचनं वाचून थांबूया. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय वचन 76 ते 78 कोणीतरी वाचा.
लूक 2:76 ते 78, 76 to 78. आणि हे बाळका तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच्या पुढे चालशील, ह्यासाठी की त्याच्या लोकास त्याच्या पापाच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे. तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल, ह्यासाठी की त्याने अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावे. आमेन. जकर्या आपल्या लेकराविषयी भविष्यवाणी करत नाही का, हीच प्रोफेसाईंग. तो म्हणत आहे, हे बाळका तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरता तू त्याच पुढे चालशील, यासाठी की अंधारात व मृत्यूछायेत बसलेल्यास प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त देण्यात यावा आणि आमचे पाय शांतीच्या मार्गे लावावे. आज मी प्रियानो जाता तर तुम्हा सगळ्यांपुढे एक प्रश्न ठेवू इच्छितो. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी मार्ग नीट करणारा, अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी, निरोप्या म्हणून बाप्तिस्मा करणारा योहानाचा जन्म झाला आणि योहानाला जे कार्य देवाने दिलं होतं ते त्याने पूर्ण केलं शेवटपर्यंत. मी त्या सगळ्या गोष्टी मध्ये जात नाही आता. त्याचा आहार रानामधले काय होतं, टोळ आणि मध. हालेलुया, थँक्यू शारदा मावशी. उंटाच्या कातळ्याची वस्त्र तो परिधान करत असत. बऱ्याचशा अभ्यासकाचं म्हणणं आहे प्रियानो, की आयुष्यभरात त्याने कधी काही खरेदी केलं नाही किंवा विकलं सुद्धा नाही, कारण तो पूर्णपणे देवाच्या दयेवर विसंबून असा संदेश त्याचं जीवन जगला. अरण्यात राहणारी, अरण्यात घोषणा करणारी वाणी आहे म्हणून तो अरण्यात राहिला. कठीण जीवन जगला का? देवाचा मार्ग तयार करण्यासाठी. आणि म्हणून प्रियानो, मी तुम्हाला सगळ्यांपुढे प्रश्न विचारतो, कारण लक्षात घ्या, त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला देवाने जे याजक पद दिलं होतं, इतकं महान याजक पद आहे, ते याजक पद देवाने आज तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. तुम्ही आणि मी किती मार्ग तयार केले, तुम्ही आणि मी किती जणांसाठी अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झालो, प्रभू पुढे घोषणा करणारा निरोप्या झालेलो आहोत. ख्रिस्त जन्म, ख्रिस्त जन्म, ख्रिस्त जन्म. क्रिसमस आला की आपण साजरा करतो, पण खऱ्या ख्रिस्त जन्माचा संदेश बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाप्रमाणे आपण किती जणांना विदित केलेला आहे. योहान काय म्हणाला, पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. पहा, कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी ठेवलेली आहे. पहा, अग्नी तयार आहे. आता गहू सोनं भट्टीत टाकलं जाईल, ताऊन सुलाखून पाहिलं जाईल. जे शुद्ध केलेलं आहे ते वेगळं केलं जाईल, जे अशुद्ध आहे ते पुन्हा वेगळं कचऱ्यामध्ये टाकलं जाईल निरंतर अग्नीसाठी. तुम्ही आणि मी किती जणांना, आपल्याला काय वचन वाचलं विद्याताईंनी, आपल्याला देवाचा निवडलेला वंश राजकीय याजकगण म्हटलेले. आता तुम्ही आणि मी सुद्धा अरोनाच्या वंशामधून, त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या लिनिएज मधून ते याजक पद आपल्याला मिळाले, जो सर्व समर्थ याजक आहे, देवाचा याजक प्रभू येशू ख्रिस्त. आता त्याच्याद्वारे आपण देवाचे पुत्र आणि कन्या. तुम्ही आणि मी किती जणांना ख्रिस्ताचा निरोप दिलेला आहे? दिला नसेल तर सुरुवात करूया. आणि एक रहस्य तुम्हाला सांगू इच्छितो, एक फार मोठं रहस्य, कदाचित या प्रार्थनेमध्ये याआधी ते तेवढ्या प्रकटपणे सांगता आलं नाही किंवा संधी मिळाली नाही. मी देवाच्या नावाला गौरव देतो, आज देवाचा आत्मा प्रकट करत आहे. मी वचनच वाचूया ते. मी विनंती करतो, मत्तई शुभवर्तमानाचा 28वा अध्याय वचन 17 पासून पुढे वाचा. मत्तई 28:17 पासून पुढे. आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आमेन. प्रभूने काय आज्ञा दिली आहे प्रियानं? प्रभू म्हणत आहे, पृथ्वीवर व स्वर्गात सर्व अधिकार ख्रिस्ताला दिलाय. तर प्रभू म्हणत आहे, जाऊन सर्व राष्ट्रातल्या लोकांस प्रभूचे शिष्य करा.
योहानाप्रमाणेच तुम्हाला मला सुवार्ता गाजवायची. प्रभूने आज्ञा दिलेली आहे, त्याच पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. माझा सगळ्यांना प्रश्न आहे, आजपर्यंत 10 जणांना बाप्तिस्मा किती जणांनी दिला? 10 जण. किती जणांनी दिला? अंक थोडा कमी करतो. 5 जणांना बाप्तिस्मा किती जणांनी दिला? पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या. थोडा अजून अंक खाली आहात. बाप्तिस्मा करणारा योहान तर चला एलियाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आला होता. तुमच्या माझ्या ठाई देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. 2 जणांना बाप्तिस्मा किती जणांनी दिले? अजून खाली आणतो. एका व्यक्तीला बाप्तिस्मा किती जणांनी दिलाय? मला माहितीये बंधू सतीश यांनी एका व्यक्तीला माझ्या समोरच बाप्तिस्मा दिलेला आहे. सुरवाडे पाळक साहेब आणि बंधू सतीश यांनी माझ्या समोर आपली बहीण गौरी लोंढे यांना बाप्तिस्मा दिलेला. देवाच्या नावाला गौरी. आता मी पुढचा प्रश्न विचारतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने प्रभू येशू ख्रिस्ताने जसा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून बाप्तिस्मा घेतला, आपल्या पापांचा पश्चाताप केला, तसा किती जणांनी बाप्तिस्मा घेतला आहे? उत्तर देऊ नका प्रिय. मला उत्तर देऊ नका. प्रभूला उत्तर द्यायचंय आपल्या सगळ्यांना. कारण तुमचा माझा प्रभू जो जगाचा तारणारा, तो नम्र झाला. बरेचदा लोक म्हणतात प्रभू नम्र झाला, बाळक झाला, गव्हाणीत जन्म घेतला. तर त्याही पेक्षा नम्रता प्रभूच्या पूर्ण जीवनामध्ये पाहायला मिळते. लक्षात घ्या, दोघेही नम्र झाले. बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, याच्या वाहण्याचा बंध सोडावायला मी समर्थ नाही. तो त्याला दूर पाहून म्हणतो, त्याच्याविषयी साक्ष देतो, पहा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्त योहानाविषयी साक्ष देतो की हा ज्या स्त्रियांमधून जन्मलेल्या मनुष्यांमध्ये हा सर्वात श्रेष्ठ, संदेष्टाहून श्रेष्ठ आहे. एलियाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आला. दोघेही एकमेकांना नम्रतेने प्रियांनो देवाच्या वचनानुसार स्थान देत आहेत. देवाची आज्ञा दोघेही पूर्ण करत आहेत. आणि त्याच दोघांच्या जन्माविषयी आपण येणाऱ्या दिवसांमध्ये शिकत आहोत. आज बाप्तिस्मा करणारा योहानाचा जन्म, उद्या ख्रिस्त जन्म. पण आपण देवाची आज्ञा जीवनात पूर्ण करतोय का? कारण जो निरोप्या आणि तुमचा माझा मसीहा यांनी जीवनाच्या प्रत्येक क्षणात देवाची आज्ञा पूर्ण केली. आपण तर पहिलीच पायरी पूर्ण केली. या स्त्रियांना तुम्हाला नम्रपणे मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आवाहन करत राहील, कारण ही देवाने मला दिलेली सेवा आहे. पण आपण सगळेजण ख्रिस्तामध्ये वाढूया प्रिय. आपण शुष्क अस्थिचे खोरे झालेलो आहोत. का माहितीये का प्रिय? कारण तुम्ही आणि मी अजूनही पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलाच नाहीये. आपण वचन वाचतो, हो आम्ही देवाचा निवडलेला वंश, राजकीय याजकगण आहोत, कारण 40 वर्ष झालं चर्चमध्ये मेंबर आहोत, बायबल स्टडी अटेंड करतो, सगळं करतो. पण नाही प्रिय, जर आपण पाण्याने आत्म्याने नवीन जन्म घेतला नाही तर आपण ख्रिस्ताचेच झालो नाही. आपल्याला ख्रिस्ताचा पवित्र आत्मा मिळालाच नाही. आणि जर मिळाला नाही तर आपण लोकांना शिष्य केलंच नाही. इतरांना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिलाच नाही. आपण योहानाप्रमाणे याजक आणि निरोप्या आणि अरण्यात घोषणा करण्याची वाणी झालोच नाही. आणि जर झालो नाही तर मी प्रियानो जाता तुम्हाला एक वॉर्निंग देऊन इच्छितो. प्रभू जेव्हा आपल्या गौरवानिशी येईल तेव्हा तो म्हणेल, माझी तुमची कधीच ओळख नव्हती. असं प्रभू आपल्याशी बोलू नये. परमेश्वर येऊन भूमीला शापाने ताडण करू नये. म्हणून माझ्या प्रियानो आजच वेळ आहे तारण सोडण्याची. मी इकडे थांबतो. इथून पुढची वेळ आपले संचालक विद्याताई आणि बंधू सतीश, सुजाता दिदी काही बोलू इच्छित असतील तर त्यांच्याकडे. आमेन. हालेलुया. परमेश्वराची स्तुती असो. फार सुंदर खरं तर या ख्रिस्त जन्मोत्सवाची पार्श्वभूमी पाहायला मिळाली. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होण्याच्या आधी जो वाटाड्या मार्ग तयार करणारा जो भविष्यवक्त्यांनी सांगितला होता तो बाप्तिस्मा करणारा योहान आहे. प्रभू येशू ख्रिस्त येणार होता त्याच्या आधी तो काम करायला आला होता. आजही आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं ठाऊक आहे की तो येणार आहे आणि त्याआधी तुम्हाला मला मार्ग तयार करायचे, त्याआधी तुम्हाला मला कामगिरी देण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की तो येण्याच्या आधी तुम्हाला मला त्याच
एलियाच्या आत्म्याने काम करणं फार गरजेचं आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या आत्म्याने काम करणं गरजेचं आहे. आणि जसं दादाने सांगितलं तसं की त्याने समर्पित होऊन ती सेवा केलेली आहे. ख्रिस्ताचे शिष्य म्हणून, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून किंवा ख्रिस्ती म्हणून प्रियांनो, तुम्ही आणि मी समर्पित बुद्धीने ख्रिस्ताची सेवा करणं, ख्रिस्ताचा प्रचार प्रसार करणं, ख्रिस्त जगणं प्रामुख्यानं अत्यंत गरजेचं आहे. आणि या विचाराने उद्याचा ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करूयात आणि प्रभूकडे कृपा मागूयात की प्रभू आम्हाला तो वाटाड्या होण्यासाठी, तो मार्ग तयार करणारे होण्यासाठी कृपा पुरव. जोवर प्रभू देत नाही तोवर आम्हाला प्राप्त होत नाही प्रियांनो. परंतु आम्हाला मागणं देखील गरजेचं आहे. देवाकडे ती कृपा मागूयात की देवा आम्हाला तुझी सेवा अशा पद्धतीनं करायची आहे. आमच्यावर देखील फुंकर टाक, आम्हाला देखील जिवंत कर आणि आम्हाला देखील सैन्य बनवून उभं कर, जेणेकरून आम्हाला ती सेवा करता येईल. आणि 2026 एक आगळं वेगळं वर्ष आपल्यासाठी अपेक्षित करूयात की देवा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये एक नवं संजीवन आणणारं आणि मोठं काम हाती देणारं असं एक नवीन वर्ष असावं, यासाठी देवाकडे कृपा मागूयात. संदेशांचे आभार मानतो की सुंदर असा विचार त्यांनी यावेळेला वचनातून आपल्या समोर मांडलेला आहे. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. इथून पुढची वेळ आपले संचालक विद्यावाहिनी यांच्याकडे आले. थँक्यू संदेश आणि थँक्यू सतीश. तुम्ही दोघांनी ख्रिस्त जन्माविषयी आणि बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी बरीच माहिती दिली आम्हाला. तसेच योहान जो निरोप्य होता, येशू ख्रिस्ताच्या जन्माचे निरोप सांगण्यासाठी त्याला पुढे पाठवण्यात आलं होतं आणि त्यानं येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता सांगितली. आज आपण पण निरोप्य आहोत या जगामध्ये, तर आपणावरही देवबापाने एक जबाबदारी दिली आहे की आपण ही सुवार्ता ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत आपणालाही पोहोचवायची आहे. देवबाप हे आपणाकडून करून घेऊ हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. शेवटी आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री हे गीत गाऊन प्रार्थनेची समाप्ती करू. हे आमच्या हे सगळ्या आमच्या सोबत तुझे नाम पवित्र तुझे मानले नाम जावे. पवित्र मानले तुझे राज्य तुझे जसं स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला असते आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केली आहे तसे आणि आम्हास परीक्षेत आम्हास वाईटापासून कारण की राज्य सामर्थ्य आणि ही सर्व काळजी विसरेल. या रात्री ईश्वरा Hallelujah, praise the Lord. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. गुड प्रेज द लॉर्ड. गुड नाईट.